आज मी इथे कांदा फ्राय का बरं करत आहे, कारण आज होता रविवार असल्यामुळे आपण करणार होतो चिकन बिर्याणी. नेहमीच भाजी खाऊन बोर झालं होतं, तर म्हटलं नवीन करावं काही. तर आपण इथे चिकन धुवून घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण अर्धा वाटी त्याच्यात दही टाकलं आहे, अद्रक लसूण पेस्ट, मिरची, खडे मसाले, सांबार. नंतर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूया, हळदी पावडर, मिरची पावडर, धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ. आणि इथे बिर्याणी मसाला वापरला आहे मी. आणि जो कांदा आपण फ्राय केला होता तो सुद्धा आपण इथे टाकला आहे, लिंबू. आणि नंतर सगळं आपण मिक्स करून घेऊया. आपण जे तेल यूज केलं होतं कांदा फ्राय केला होता तेच तेल इथे मी यूज करत आहे. आपण 1-2 तासासाठी आपण हे मॅरिनेट करून ठेवून देऊया आणि खूप छान स्मेल येते. नंतर आपण इथे बासमती तांदूळ घेतला आहे आणि एका गंजामध्ये खडे मसाले घेतले आहे आणि 4 पट आपण पाणी घेणार आहोत. नंतर त्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ आपण टाकूया आणि हे कांदा फ्राय केला होता तो. नंतर आपण इथे भाजी प्रकारे जशी आपण भाजी करतो तसं केलं आहे आणि आपले तांदूळसुद्धा 70% शिजले आहेत. नंतर आपण 2 लेयर लावून घेऊया आणि तो व्हिडिओ इथे डिलीट झाला आहे, त्याच्यामुळे मी इथे डायरेक्ट तुम्हाला दाखवत आहे. नंतर आपल्याला 2 लेयर लावून घ्यायची आहे आणि जे तांदूळाचं पाणी होतं तेच आपण इथे टाकलं आहे. आणि बघा आपली बिर्याणी किती छान प्रकारे बनून तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीनं बिर्याणी बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि सगळेजण आता घरचे सगळे सांगतीलच बिर्याणी कशा पद्धतीनं बनली तर. आणि तुम्हीसुद्धा बनवा. कशी झाली पप्पा बिर्याणी? एक नंबर, जबरदस्त, मस्त बिर्याणी तरी पॉवरफुल, खूप छान बनवली. मम्मी